आमदार साहेबांनी वक्तव्य केलं की शिवसेना पक्ष हा कार्यकर्ते बनण्याची खात्री आहे, कसं बघता? आपल्या सर्वांना माहीत आहे, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काळामध्ये सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आमदार, खासदार, मंत्री झाला. पण आता उद्धव सेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे घराच्या बाहेर निघत नाहीत. त्यामुळं आमदार साहेबाला मला आठवण करून द्यायची, आता ती शिवसेना राहिली नाही, कार्यकर्ता घडणारी फॅक्टरी. आता शिवसेनेमध्ये कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला स्वतःचं भवितव्य दिसत नाही. त्यामुळं आपण पाहिलं असेल, आज या महाराष्ट्रामध्ये कशामुळं अनेक आमदार पक्ष सोडून गेले, अनेक मंत्री पक्ष सोडून गेले. याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब हे घराच्या बाहेर निघत नाहीत, कोणाला भेटत नाहीत, सामान्य जनतेचं काम ऐकून घेत नाहीत. यांना जनतेचा कॉन्टॅक्ट आणि यांचा काही संबंध नाही. आणि शिवसैनिकाला आता उद्धव सेनेमध्ये भवितव्य राहिलं नाही. एकीकडे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आदित्यजी ठाकरे हे सुद्धा घराच्या बाहेर आणि मतदारसंघाच्या बाहेर कुठं जात नाहीत. त्यामुळं उद्धव सेनेमध्ये आता कुठलंही भवितव्य शिवसैनिकाला राहिलेलं नाही. परभणीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते राजकारणाच्या वाटेवर आहेत, कसं बघता? परभणीमध्ये आपण पहिलेपासूनच पाहिलं असेल, खासदार साहेब आणि आमदार साहेबाच्या गटबाजीमुळंच या जिल्ह्याची माती झालेली आहे. इथं कुठल्याही शिवसैनिकाचं भलं करण्याचं काम यांनी केलं नाही. आणि इथून पुढे आपल्याला माहीत आहे, पक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काळात वाढला, हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण आता सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं आणि देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या विकास कामामुळं आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री 18 घंटे सर्वांना सोबत घेऊन विकासाचं राजकारण करणारे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे असतील, यांच्या विकास कामामुळे आज हा परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झालेला आहे. त्यामुळं आता शिवसैनिकाला, उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकाला स्वतःचं भवितव्य काही घडत नाही. आणि जे आमच्यावर आरोप करू लागले, आज त्या पदाधिकाऱ्यावर काय वेळ आली. यांनी कधी शिवसेना वाढवण्याचं काम केलं नाही. हे व्यक्तिगत नेते होते, पण आमच्यावर व्यक्तिगत नेत्याचे कार्यकर्ते होते आणि आमच्यावर आरोप करू लागले. जाऊ द्या, पण ठीक आहे. पण आता उद्धव सेनेला या जिल्ह्यामध्ये कुठलंही भवितव्य नाही.